जे बोलायचंय ते बोल ना शिवा. काय आहे तुझ्या मनात सांग मला. नाही तर आपण एक काम करू, आपण दोघं मस्त फिरायला जाऊ बाईकवर ना. हा, चहा पिऊ कुठेतरी टपरीवरती आणि गप्पा मारू. चल चल गाडीने जाऊ. ये. गाडी गाडीने जायचं. नको जायला गाडीने. इट्स ओके, नको जायला. काय होतंय तुला? मला नाही माहिती अशोक काय झालंय. अशोक तू जा इथून. शिवा मला एकटीला सोड. मला नको येतो आता. गाडी तर नकोच आहे. पप्पा तुम्ही? पप्पा रॉकी ना खूप खुश होता. केवढे कष्ट केले त्याने आणि परीक्षा पास झाला. साखरपुडा होता त्याचा. खूपच आनंदात होता हो. पप्पा रॉकीचा ना माझ्यावर खूप विश्वास होता, खूप. पण मी कमी पडले. मी काहीच करू शकले नाही. मी नाही वाचवू शकले त्याला. मला ना त्याला त्या साहेबाच्या खुर्चीत बसलेलं बघायचं होतं. संपदाबरोबर छान संसार करताना बघायचं होतं. खूप मोठं झालेलं बघायचं होतं. काहीच नाही झालं. खूप जिद्द लागते ना पप्पा तो मोठं यश मिळवायला. रॉक्याने करून दाखवलं होतं. खूप जिद्दी होता रॉकी माझा. बोल शिवा, बोल ना. मन मोकळं कर तुझं. तो इंटरव्ह्यू देऊन आला होता ना, तेव्हा अशी धडधड झाली होती. वस्तीतला मुलगा एवढा मोठा साहेब होणार. खूपच मेहनत घेतलेली पोराने. आम्ही काय भारी वरात काढलेली. त्याला सगळ्या आपल्या पाना गँगने तो उचलून धरला होता. बाप रे बाप, काय खुश होता. किती नाचलो आम्ही. तुम्हाला माहिती आहे, तेव्हा मला कळलं की ते इंटरव्ह्यू वगैरे घेतात. तर ते इंटरव्ह्यू झाला आणि त्याने मला बोलवलं इंटरव्ह्यूला आणि सगळं क्रेडिट मला दिलं. पप्पा तो मला देव बोलला होता. कशी आहे आता? ताई अगं ताप वाढतच चाललाय, उतरतच नाहीये. काही खात पण नाहीये ग ती. मला खूप भीती वाटते. मला रडू नकोस. थोडं धीराने घे. हा, कसं धीराने घेऊ ग? अंगार नाही का बाबांचं? कसं झालं ग हे सगळं? आणि माझ्याच मुलीच्या बाबतीत हे का व्हावं ग? किती खुश होती संपदा रॉकी. आणि रॉकीचा चेहरा तर माझ्या समोरून जातच नाहीये. आणि संपदा पडली तेव्हा तर मी शांत. बघ ना किती ताप आलाय तिला ताई. ताप पण उतरत नाही. हे बघ, काय करू? ऐक. आपण तिचा ताप उतरला नाही ना तर डॉक्टरला पुन्हा बोलवू. हा,
तोपर्यंत तू घड्या बदलत राहा आणि तिला औषध देत राहा. ताप तिच्या डोक्यात नको जायला, एवढं लक्षात ठेव. हा ओके. रॉकी कुठे पोहोचला? ओके. उर्मिला शांत हो. आशू, अरे शिवाने आली? बरी आहे का ती? नाही ग, ती शॉक मध्ये आहे अजूनही. काही खात पित नाहीये. तिने पण काहीतरी खायला हवं रे, नाही तर आजारी पडेल ती. हा तेच, मी आता हे आपलं जेवण झालं, मी घेऊन जातो तिच्यासाठी काहीतरी खायला. तिने नाही खाल्लं तर मला सांग, मी येते. ठीक आहे. संपदा कशी आहे? बरी आहे कधी? नाही भाऊ, बरी नाही आहे. म्हणजे ताप कमी झालाय, पण विकनेस अजून काही केल्या कमी होत नाहीये. कसे दिवस बदलतात ना भाऊ. कालचा दिवस होता आणि हा आजचा दिवस आहे. ताई अगं, मला खूप भीती वाटते तिची. झोपेत सारखी रॉकी रॉकी बोलते आणि काहीतरी बडबडते. काही खाल्लं पण नाही अगं तिने. उर्मिला, किंवा रडायचं नाही. आता आपल्या सगळ्यांना त्या दोघींना सांभाळायचं आहे. मान्य आहे, आपल्यासाठी मोठा धक्का आहे, पण त्यांना या धक्क्यातून बाहेर काढणे ही आपली जबाबदारी आहे. मला जरा अजून त्याचा चेहरा डोळ्यासमोर येतो. शिवा कशी घेऊन आली होती त्याला, आठवलं तरी अंगावर काटा येतोय. किती रक्त आलं होतं त्याच्या डोक्यातून. कीर्ती, लक्ष्मण, पोलीस काय म्हणाले? पोलिसांना ही तर हिट अँड रनचीच केस वाटते भाऊ. त्यांनी आम्हाला सीसीटीव्ही दाखवलं, त्यात पण असंच दिसत होतं. पण ना, त्यांना कळत नाहीये की रॉकी तिथे काय करत होता आणि ते याचाच शोध घेत आहेत. आता तरी त्यांना ही ऍक्सिडेंटचीच केस वाटते. पण त्यांना जशी इन्फॉर्मेशन मिळेल ना, तशी ते आपल्याला देतील असं म्हणालेत ते. ठीक आहे, मी बोलतो पोलिसांशी. तपासाचा वेग जरा वाढवायला सांगतो. बाई, बाई सगळं आठवतंय रे आता. आता ही पुस्तकं हातात घ्यायला आता आपला रॉकी नाहीये. काल आपण नाचत होतो, एकत्र होतो, आनंदात होतो. बाई, आता आपल्या आयुष्यातून आनंदच निघून गेला रे. तुवाने एवढी धडपड केली, पण काय झालं? ज्याच्यासाठी आपण खुश होतो तोच निघून गेलाय. आपण त्याला नवऱ्याच्या कपड्यात बघणार होतो आणि हा तो पांढरा पण तो तिकडे गेलाच कशाला? अरे काय गरज होती? आपल्या बरोबर आला असताना तर वाचलं तरी असता तो. आपण जायला हवं होतं त्याच्यासोबत. त्याला असं एकटं जायला नाही द्यायला हवं होतं. आपलीच चूक आहे बाई लोक, आपलीच चूक आहे. मला आठवतंय, म्हणजे आपण शेवटचं एकत्र इथेच भेटलो होतो. हो ना बाई, किती भारी दिसत होता रे तो. किती भारी दिसत होता. शिवा, खायला घे ना. मी तुझ्यासाठी आणलंय काहीतरी. आशू, मी रॉकीला घ्यायला गेले नसते तर. ऐक ना शिवा, आता ह्या गोष्टींबद्दल नको ना विचार करायला. नाही अरे, कर ना विचार. आपण जर त्याला घ्यायला गेलो नसतो तर हे घडलं नसतं ना. ह्या सगळ्याला जबाबदार मी आहे. म्हणजे तू शांत हो, ये खाऊन घे. मीच आहे. खाऊन घे, बस इकडे बस. नाही, मला नकोय आशू, मला काही खायला नकोय. तू विचार कर ना, जर हे सगळं माझ्यामुळे झालंय.
पाना गँग जर घ्यायला गेली असती तर आजी आजी आई चंदन ह्यापैकी कोण घ्यायला गेलं असतं तर नसतं झालं ना. आशू हे सगळं माझ्यामुळेच झालंय. अरे चुकीचाच होता डिसिजन. हे सगळं चुकीचंच झालंय. मी नाही वाचवू शकले रॉकीला. शिवा, ऐक ना, रॉकी आज इथे असता तर त्याला कसं वाटलं असतं तुला असं बघून? त्याची शिवा अशी आहे का? सांग मला. शिवा, अगं तू काहीच खाल्लं नाही आहेस आणि प्यायलं नाही आहेस. प्लीज काहीतरी पोटात जाऊ दे, तुला बरं वाटेल. आणि आपल्याला शाळेतही जायचंय ना. मला नाही जायचं शाळेत. कोणी सांगितलं मला शाळेत जायचं? मला काही खायला पण नकोय. काय उपयोग आहे शाळेत जाऊन? इथे रॉकी नाही, मला काही खायला नको. शाळेत पण नाही जाणार मी. काय नाही करणार. आशू सॉरी, मला नाही कळलं तर मी काय करायला शिवा, पाहिजे. इट्स ओके. तू बोल. तुला जे बोलायचंय ते बोल. ओरडायचं असेल तर ओरड, रडायचं असेल तर रड, पण वेंट आउट हो. मनात जे काही आहे ते सगळं बाहेर येऊ दे, पण प्लीज बोल. खूप महत्वाचं आहे शिवा, प्लीज. चंदन, माझी गाडी बंद पडली आहे, तर तू प्लीज एकदा चेक करायला येतोस का? उद्या करतो. अरे मी विसरलेच, मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. प्लीज बाहेर येतोस? चंदन, 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 चल, मला तुझ्याशी बोलायचंय. चल चल नको आजी. चल चल, ये इकडे बस. बस खाली. काकू, आपण ताटं घेऊन येऊयात का? हा, नाही, मला भूक नाही आजी. ठीक आहे, तू नको जेऊस, पण मला जेवायचंय ना. काकू चला. कायम माझ्या बरोबर असायचा. गॅरेजमध्ये, वस्तीत, सगळीकडे. दिवशी गॅरेजवर आला होता तो फोटो काढायला. बोलला की चंदन, मला ही जागा कधी विसरायची नाहीये रे. मी कुठून आलोय, कसं आलोय, हे कायम माझ्या लक्षात राहायला पाहिजे. फोटो काढला होता त्याचा. दुसऱ्या दिवशी पार्टी दिली आजी त्यानेच. गेला होतो. आठवणी राहिल्या फक्त. मी त्याला एकटा नव्हता सोडायला पाहिजे आजी. मी त्याला एकटा नव्हता सोडायला पाहिजे. हे बघ, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तू असं स्वतःला दोष देत राहिलास तर कसं होईल? चल, जेवण करून घे. आजी, घ्या. चंदन, चंदन, शिवा तर अजून उठली नसेल. मग तुळशी पुढे दिवा कोणी लावला? सीताई, मी लावला तुळशीला दिवा आणि देवासमोर पण लावला. तेच म्हटलं,
शिवा तर अजून झोपली असेल ना? हो ती झोपली आहे, म्हटलं आराम करू दे तिला, म्हणून म्हटलं हे करून घ्यावं. कसं आहे, देवाचं काही चुकायला नको म्हणून लावला देवा. ठीक आहे. एक सांगू का सीताई, माझी ना देवावर खूप श्रद्धा आहे बघा. अहो तसं तर काय, आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात आयुष्यभर काही ना काही वाईट घडतच असतं बघा, पण देवाची सेवा सोडायला नको. आणि आपल्या पोरी आहेत ना, संपदा, शिवा, अहो एवढ्या तरण्या ताठ्या पोरी अशा आजारी पडलेल्या, खचलेल्या नाही बघवतो मला. म्हणून मी काय ठरवलं माहितीये का, इथं नाही का आपल्या घराजवळ ते देवीचं मंदिर आहे बघा, तिथं जाते, जरा पोरींसाठी जपताप करते आणि देवीचा प्रसाद पण घेऊन येते पोरींसाठी. म्हणजे तो प्रसाद त्यांनी खाल्ला ना का मग त्यांना नक्की बरं वाटेल आणि या धक्क्यातनं सावरायला मदत होईल. म्हणजे असं आपलं मला वाटतंय. हो हो, जा तुम्ही शांताबाई. आलेच मी जाऊ. हा शिवा, शिवा, अगं तू इथे काय करतेस? आई, अगं शिवा इथे आहे. अरे शिवा, इथे काय करतेस तू बाळा? बसले असंच. इथे गार आहे, उगाच आजारी पडशील. चल आत चल. मला आत नाही यायचं. अगं शिवा, पण आशू मला कळत नाही काय, डोळ्यासमोर रॉकी येतोय, खरा खुरा नाही येते समोर माझ्या. आता तो नाहीये हे ऐक ना, चल हे घे. आपण राईडला जाऊ, तू आणि मी मस्त चक्कर मारू बाईकवर. ये. मला आता नाही, बाईक वगैरे नको आहे, बाईक कधीच नको आहे. आई, शिवा बाळा, बोलत राहावं का? त्यांनी मन हलकं होतं. काय बोलू, माझ्याकडे नाही काय बोलायला. रॉकी गेला, सगळा आनंदच गेलाय. सीताई, अहो ही अशी इथं बाहेर का येऊन बसली? हा अगं आराम करायला पाहिजे तू. चल आज चल, मी तुझ्या पायाला चांगलं तेल चोळते, म्हणजे तुला गाढ झोप लागेल. हा चल. देवा, लवकर सोडव शिवाला या सगळ्यात. बस, मी तेल गरम करून आणते. हा हा बघू बाई, ते बघ. अगं प्रसाद खायचा आहे आधी. हा देवीचा प्रसाद आहे की नाही, खायचा. आशीर्वाद पाहिजे बाई आपल्याला आता देवाचे. हा आता गरज आहे की नाही आपल्याला. खा खा, असं नाही करू. खा अजून थोडा. हा थोडस घे घे घे. आता बस हा इथं, मी पायाला लावायचंय ना तेल गरम करून आणते. हा कुठं जाऊ नको बरं का, इथंच थांब. बस बरं का.